अमरावती SRPF पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 1/30 प्लस 1/42 प्लस 1/56 प्लस 1/72 प्लस 1/90 बरोबर किती? तर ह्याला मी पहिले कन्सेप्ट समजून सांगतो. कन्सेप्ट समजला की तुम्ही बघा शेवटी 10 सेकंदाच्या आत ह्या गणिताचं उत्तर काढू शकता. मी फक्त सांगतोय की तुम्ही 10 सेकंदात याचं उत्तर काढू शकता. हे गणितं आहेत स्टाफ सिलेक्शन लेवलच्या कमिशन, स्टाफ सिलेक्शन SSC किंवा रेल्वे ह्या धर्तीच्या बेसवरती विचारलेले प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नाचे आपण म्हणजे हा सिंगल टाईप नाही आहे, असे भरपूर टाईपचे गणित आहेत, म्हणजे 5-7 टाईपचे गणित आहेत, जे आपण एक फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवणार आहोत फक्त मेंबरशिपवाल्यांसाठी. आणि ती मेंबरशिप 59 रुपयामध्ये भेटेल. अजून व्हिडिओ तयार झालेला नाही आहे, तर तो व्हिडिओ लवकरच तयार करण्यात येणार आहेत. जे आपले चांगले चांगले व्हिडिओ आहेत ते फक्त मेंबरशिपवाल्यांसाठी अवेलेबल आहेत. तर तुम्हाला फ्रीमध्ये कन्सेप्ट शिकायचं असेल तर सिंगल गणितं बघा. त्याच्यामध्ये सिंगल गणितात कोणताही चार्ज नाही आहे तुम्हाला. तर बघा काय दिलेलं आहे 1/30. ज्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट समजेल, पहिले कन्सेप्ट समजून सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट समजेल त्याच्यानंतर तुम्ही 10 सेकंदात त्याचं उत्तर काढणार. कसं ते पण सांगेल मी. तर पहिले बघा 1/30 ह्या जर संख्या बघितल्या तुम्ही 1/30, 1/42 आणि 1/56, तर 30ला मी कसं लिहू शकतो 1/5 गुणिला 6. त्याच्यानंतर 1/42ला मी कसं लिहू शकतो 6×7=42. 1/56ला कसा लिहू शकतो 7 गुणिला 8, 7×8=56. त्याच्यानंतर 72ला मी कसं लिहू शकतो 1/8 गुणिला 9. आणि 1/90ला मी कसं लिहू शकतो 1/9 गुणिला 10. तर पहिले 1/5/6 पासून सुरुवात करूया. 1/5 गुणिला 6 म्हणजेच मी ह्याला अजून कसं लिहू शकतो तर 1/5 वजा 1/6. आता हे कसं लिहू शकतो, कारण की मी थोडी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहे आणि थोडा कन्सेप्ट पण माहिती आहे. तर ह्या गोष्टी शिकावं लागतील तुम्हाला हळूहळू. तर ह्याला बघा मी असं का लिहू शकतो किंवा ह्याला मी असं लिहू शकतो का? जर तुम्ही ह्याला सॉल्व केलं ह्या इक्वेशनला, तर इथे काय आहे छेद वेगवेगळे आहे. छेद समान करण्यासाठी आपण काय करणार आहोत, ह्या 6ने इकडे गुणणार आहोत म्हणजे 6 गुणिला 1 आणि ह्या 5ने ह्याकडे गुणणार आहोत म्हणजे -5 आणि छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे 5 गुणिला 6 बरोबर किती येईल 1/30 किंवा तुम्ही त्याला 1/5 गुणिला 6 सुद्धा म्हणू शकता. आता सेम तसं प्रत्येकाचंच होणार आहे, म्हणजे 1/6 गुणिला 7 जरी घेतला तरी सेम होणार आहे, कारण की इथे 7 येईल, 7 या साईडला जाईल, 7 वजा 6 होईल आणि खाली छेदामध्ये 6 गुणिला 7 येईल. तर हा जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला म्हणजे मी ह्याला कसं लिहू शकतो बघा, ह्याला लिहू शकतो मी 1/5. छोटी संख्या पहिले घ्यायची, वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला लावायचं 1/6. ह्याला कसं लिहू शकतो तर सर्वात पहिले छोटी संख्या वजा 1/7. परत ह्याला कसं लिहू शकतो वजा 1/7 छोटी संख्या 1/8. सेम तसंच प्रत्येकाला मी कसं लिहू शकतो 1/8 लहान संख्या प्रथम वजा 1/9 प्रथम लहान संख्या म्हणजे लहान फ्रॅक्शन छोटावाला वजा 1/10. आता जर तुम्ही यांची बेरीज करायचा विचार केला तर आता हे थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. आपण काय करूया, ह्याला थोडंसं आडवं घेऊया. आडवं म्हणजे काय तर आडव्या स्क्रीनवरती घेऊया, म्हणजे तुम्हाला थोड्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला हे कन्सेप्ट कळाला की तुम्ही बघा, तुम्ही 10 सेकंदात हे गणित मी तुम्हाला सोडून दाखवतो. काय गणित दिलेलं आहे 1/5 वजा 1/6 प्लस, कारण की इथे प्लसचं चिन्ह आहे बघा, नीट बघून घ्या. इथे प्रत्येकाच्या नंतर वजा प्लसचं चिन्ह आहे सगळ्यांमध्ये. तर ठीक आहे, हा 30 झाला, हा 1/30 झाला प्लस 1/6 छोटी संख्या 1/7 प्लस जर तुम्हाला हे नीट दिसत नसेल तर इथे बघून घ्या, मी छोटी स्क्रीन करतो. आता 1/5 वजा 1/6 लिहिलं आहे, प्लसचं चिन्ह टाकलं दोघांच्यामध्ये. 1/6 वजा 1/7 हा पार्ट घेतलेला आहे प्लस 1/7 वजा हा वाला पार्ट घेतो 1/8 प्लस हा वाला पार्ट घेतो आता प्लस 1/8 वजा 1/9 प्लस हा वाला पार्ट घेईल प्लस 1/9 वजा 1/10. ठीक आहे, 1/10. तर इथे बघा हा वजा 6
+6 -7 +7 -8 +8 -9 +9 हे कॅन्सल होतील. उरतील काय 1/5. इथे वजाचं चिन्ह आहे, -1/10. तर वजा काय येईल, -1/10 येईल. म्हणजेच काय, आता याचा छेद समान करण्यासाठी आपण काय करूया, इकडे 2ने गुणूया, इकडे 2ने गुणूया, म्हणजे 10 झाला छेदामध्ये. वरती आले 2 -1 म्हणजे किती येतील, 2तून 1 गेला 1/10. आता 1/10 म्हणजे किती, तर 0.1 होतात. आता बघा, तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती आहे की हे संख्या कोणत्या आहेत, म्हणजे 1/5 1/6, तर सर्वप्रथम पहिली संख्या लिहायची 1/5, वजाचं चिन्ह टाकायचं आणि सगळ्यात शेवटची संख्या लिहायची काय, तर 1/10. ह्याला लसावी काढून बेरीज केली तर 2 - 1/10 बरोबर. बघा ट्रिक्स, ही ट्रिक्स आहे. ट्रिक्स काय म्हणते, पहिली संख्या लिहिली 1/5, वजा शेवटची संख्या लिहिली बरोबर 2, ह्याचा लसावी घेतला 1/10 आला, किती आला 0.1 उत्तर आलेलं आहे. बघा, तुम्हाला जर कन्सेप्ट व्यवस्थितरित्या माहिती असतील तर तुम्हाला हे गणित एकदम सहजरित्या सुटतील. तर याचं उत्तर आहे 0.1. जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर त्याचा QR कोड हा आहे बघा. तर त्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. जे गरजवंत विद्यार्थी आहे, आपण त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे आणि ते काही व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला एवढ्या भन्नाट ट्रिक्स भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि आपण खूप काही चार्ज करत नाही आहे, फक्त 59 रुपये चार्ज करत आहोत. तर हे व्हिडिओज कोणते आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. व्हॉट्सअप चॅनलचं जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आमचं, तर तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.